श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी आणि आपल्या चॅनलसाठी खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा विषय मी आज सांगणार आहे की माझ्या चॅनलवरती खूप मोठी मी घोषणा आज करणार आहे. कशा संदर्भात आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. कारण माझ्या चॅनलबद्दल जो काही मोठा बदल असेल तो तुमच्या सोबत मी आज शेअर करणार आहे. तसं तर रेग्युलर जर कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्या लक्षात पण ही गोष्ट आली असेल. 8 दिवस झालेत. तर आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलवरती मी ब्लॉगिंग टाकलं तर त्याला खूप सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. त्यासोबत मी चॅनलबद्दल म्हणजेच यूट्यूब चॅनलबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या होत्या, ज्या की खूप महत्त्वाच्या होत्या आणि ज्या मला स्वतः अनुभव आलेला आहे यूट्यूब चॅनल संदर्भात. तर त्या महत्त्वाच्या टिप्स ज्या खोलवरती ज्या असतील त्या बारीक सारीक त्या सगळ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याला मला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला, खूप छान वाटलं. तर आता यापुढे मी माझ्या चॅनलवरती ब्लॉगिंग किंवा यूट्यूब संदर्भात काही टिप्स किंवा माहिती मी सांगणार नाही. कारण आपल्या चॅनलवरती फक्त स्वामींचेच व्हिडिओ आता येणार आहेत. कारण मी आता पूर्णपणे स्वामींच्या सेवेत स्वतःला वाहून घेत आहे. त्यामुळे आता माझ्या चॅनलवरती फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचेच व्हिडिओ येतील. तसं तर मी 8 दिवस झाले फक्त स्वामींचेच व्हिडिओ टाकत आहे. तर मी म्हटलं की बनवूया एखादा व्हिडिओ आणि पूर्वकल्पना आपण द्यायला पाहिजे. आपले सबस्क्राईब आहेत आणि माझ्या चॅनलवरती खूप स्वामी समर्थ महाराजांचे जे काही भक्त आहेत, जे सेवेकरी आहेत, तर तेच सबस्क्रायबर आहेत माझ्या चॅनलवरती. त्यामुळे ही पूर्वकल्पना मला द्यायची आहे त्यांच्यासाठी. तर आजपर्यंत जसं ब्लॉगिंगला आणि यूट्यूब चॅनल संदर्भात मला जे प्रेम दिलं तेच प्रेम आत्ता मला माझ्या ह्या नवीन जो काही मी निर्णय घेतला आहे ठामपणे फक्त स्वामींचेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येतील. तर ह्या व्हिडिओंना नक्की द्या. तर मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ म्हणजे हे फक्त नाव नाही तर कित्येकांचे ते माहेरघर आहे. मी आज तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. तर एकदा अक्कलकोटमध्ये एका गावावरून, खूप लांबच्या गावावरून एक वृद्ध जोडपं आलेलं होतं स्वामींच्या दर्शनासाठी. तर त्यांच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी काहीही नव्हतं, वस्त्रही नव्हतं, काहीही पैसेसुद्धा नव्हते. त्यांच्याकडे होती ती फक्त भाकरी आणि भाजी. तर ते दर्शनासाठी गेले तर तिथे अनेक भक्त स्वामींपुढे पेढे किंवा मिठाई ठेवत होते. हे ते पाहत होते आणि त्यांना ह्या गोष्टीचं वाईट वाटत होतं. तर त्यांच्याकडे जी ती भाजी भाकरी होती तर त्यांना वाटलं आपण हे कसं ठेवायचं, हे स्वामींना आवडणार का, हा त्यांच्या मनात प्रश्न येऊ लागला. तर तेवढ्यात म्हणतात की स्वामी उठले आणि ती मिठाई बाजूला सारली आणि ते जे जोडपं होतं त्यांच्याकडे गेले आणि रागात म्हणाले, माझ्यासाठी काय आणलं आहेस का, ते बाहेर काढ. तर तेवढ्यात ती दोघं वृद्ध जी होती नवरा बायको ती घाबरली. थरकाप होऊ लागला त्यांच्या अंगाचा आणि स्वामींना म्हणाली, हो आमच्याकडे जे आहे ते तुमच्या समोर ठेवतो. तर त्यांनी ती भाजी आणि भाकरी स्वामींपुढे ठेवली. तेवढ्यात स्वामींनी ती भाजी आणि भाकरी अगदी प्रेमाने हातात घेऊन खायला सुरुवात केली. तर स्वामींनी त्या भाकरीचा एक एक तुकडा एवढा तृप्तीने खाल्ला जणू काही त्यांना जगातील सगळ्यात मोठे पक्वान्न मिळाले होते. स्वामींनी त्या जोडप्याकडे पाहिले आणि म्हणाले, अरे या भाकरीत जी भक्ती आणि प्रेम आहे ते या सोन्या नाण्यात किंवा या मिठाईत नाही. तेवढ्यात स्वामी त्यांना म्हणतात, जा, तुम्हाला इथून पुढे कधीच अन्नाची किंवा पैशाची कमी पडणार नाही. तर मैत्रिणींनो, असे आहेत आपले स्वामी समर्थ महाराज. त्यांना सोनं चांदी पैसे ह्याच्यामध्ये काडीचाही रस नाही. त्यांना फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती पाहिजे असते. ती तुम्ही किती सेवा तुम्ही मनापासून करता ही स्वामी सेवा बघत असतात. किती अंतःकरणापासून तुम्ही स्वामींना हाक मारत असता हे स्वामी बघत असतात.
फक्त म्हणायचं म्हणून म्हणायचं मी एवढी पारायणं केली, मी एवढी सेवा केली, ह्याच्यात काहीही उपयोग नसतो. तुम्ही फक्त छोटीशी सेवा करा, फक्त ती अंतःकरणापासून करा, ती स्वामींजवळ पोचते. तर बरीच लोक म्हणतात की आम्ही एवढी पारायणं केली, आम्ही एवढी सेवा करतो, पण आमची इच्छा पूर्ण होत नाही. तर याला पण काही कारणे असतात, काही चुकत असतात गोष्टी, ही लक्षात येत नसतात आपल्या चुका, की आपल्याकडनंच होत असतात. कसं असतं, आपण वाचायचं म्हणून वाचत असतो, मन दुसरीकडेच असतं. जेव्हा आपण ते वाचन करतो तेव्हा संपूर्ण मन हे आपलं त्या ग्रंथामध्ये असायला पाहिजे. फक्त बसायचं म्हणून बसायचं आणि वाचायचं म्हणून वाचायचं आणि फक्त म्हणायचं की माझी एवढी पारायणं झाली किंवा मी एवढी सेवा केली, ह्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही जेवढं मनापासून कराल, मग ते एक का पान वाचायचं होईना, एक का अध्याय वाचायचा होईना, तो मनापासून करा, ती सेवा मनापासून करा. आणि काही शक्य नसेल तर मी तर सांगेल सगळ्यात सोपी आणि प्रभावी सेवा काय करायची तर ती सांगते, फक्त नामस्मरण. ह्याच्यासारखं काय म्हणतात, ह्याच्यासारखी तर सेवाच कुठे नाही. एवढी साधी सोपी सेवा आहे, कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. बसल्या बसल्या कुठेही जाताना येताना मनामध्ये, का घरात महिला काम करत असेल, घरात सुद्धा आपण ही सेवा बसल्या बसल्या करू शकतो. ह्याच्यासाठी आवर्जून वेळ पण काढावा लागत नाही. चालता चालता सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, फक्त एवढंच कंटिन्यू आपण म्हणायचं आहे. बघा चमत्कार, खूप चमत्कार आलेले आहेत लोकांना. आता लोक म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही, सेवा तर करायची आहे पण वेळ नाही, तर त्यांच्यासाठी ही सेवा खूप श्रेष्ठ आहे. आणि बऱ्याच सेवा आहेत. आता गुरुपौर्णिमा पण जवळ येत आहे, बरीच लोक पारायणाला सुद्धा बसतील, चांगलीच गोष्ट आहे. आता मला मागे कमेंट आल्या होत्या की मी एक व्हिडिओ टाकला होता 3 गुरुवारचं व्रत कसं करायचं, ह्या संदर्भात मी व्हिडिओ टाकला होता. तर त्या ताईंने पण मला विचारलं होतं उपवास वगैरे करायचा का. तर उपवास वगैरे करून कुठलंही पारायण करायची नसतात, उपवास वगैरे काही करायची आवश्यकता नसते. आपण जेवून वगैरे पारायण करू शकतो. आणि उपवास गुरुचरित्र जरी पारायण असलं तरी पण त्या पारायणामध्ये पण उपवास करत नाही, फक्त त्यामध्ये कांदा लसूण खात नाही. आणि स्वामींचं जे पारायण असतं त्यामध्ये सगळं खाल्लं जातं, फक्त जे घरात असतं आपल्या ते खाल्लं जातं. आणि परान्न फक्त वर्ज्य करायचं आहे, बाहेरचं खायचं नाही त्या कालावधीमध्ये. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं आहे त्या कालावधीमध्ये. नॉनव्हेज अजिबात घरात आणायचं नाही. जेवढं तुम्ही पवित्र राहाल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. त्यामुळे आता बघा, काही लोक म्हणतात की आम्ही पारायण करतो पण आमच्या घरात नॉनव्हेज करावंच लागतं, जेंट्स लोकांना लागतं, ऐकत नाही. पण कसं आहे, नाही केलं पाहिजे एक दृष्टीने, कारण आपण पवित्र राहतो, पवित्र घर आपण वास्तू पवित्र ठेवतो. आणि ह्या अशा गोष्टी घरात आल्यावर मग ते सगळं निगेटिव्हिटी किंवा अपवित्र होतं. त्यामुळे कितीही तुम्ही सेवा केली तरी त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे जेवढं तुम्हाला पवित्र राहून पारायण करायचं असेल तर त्याचं फळ हे तुम्हाला निश्चित मिळत असतं. काही चुका ह्या आपल्याकडनं पण होत असतात, पण आपण दोष स्वामींना देतो की मी एवढी सेवा केली पण मला फळ नाही मिळालं. असं अजिबात नसतं. स्वामी सगळं सरसकट देतात, सगळ्यांना सारखं देतात. स्वामींकडे भेदभाव हा कोणाच्याच बाबतीत नसतो. मग तुम्ही थोडी सेवा करा, खूप जास्त सेवा करा, स्वामींकडे भेदभाव नसतो. सगळे भक्त स्वामींना सारखेच असतात. तर स्वामी भक्तांनो, माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.